नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी आज जाणार आहे आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती बघायला आणि एकच महिना राहिला आहे, तुम्हाला तर माहिती आहे। बघूया कशा आहेत मूर्ती। नेहमीचे काका आहेत त्यांच्याकडे जातो आम्ही, गणपती घेतो आणि पेंटचे गणपती येतात त्यांच्याकडे। अशा खूप साऱ्या सुंदर मूर्ती असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या असतात। काही वरद विनायक असतात, काही लालबागचे राजाची मूर्ती असते, काही आपले दगडूशेठ हलवाई, काही असे मोरावरचे उंदरावरचे बसलेले, शंकर पार्वतीसोबत बाल गणेश, खूप साऱ्या मूर्त्या असतात। चला तर मग आपण बघूया। एकदम छोटासाच ब्लॉग बनवतोय, जास्त नाही मोठा, तुम्हाला पण दाखवतो। चला तर मग। तर मंडळी, मी आता आपल्या गणपती बाप्पाच्या इथे आलो होतो, जे आम्ही नेहमीचे काका आहेत त्यांच्याकडनं आम्ही गणपती घेऊन जातो। तर चला तर मग बघूया। पहिली आपली गणपती बाप्पाची सगळी ज्या मूर्त्या आहेत त्या खूप मस्त आहेत, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो, बघा तर आता तुम्ही। ज्यांच्यामध्ये चिठ्ठ्या पडलेल्या आहेत ते बाप्पा बुक झालेले आहेत। किती सुंदर मूर्ती आहे बघा, या बाजूला पण आहे। बापर लागलं। बाप्पाची मूर्ती गेलेली आहे। इकडे एक खालच्या बाजूला पण आहे, बघू शकता। किती सुंदर मूर्ती आहे, म्हणजे मूर्त्या एवढ्या छान आहेत की बघताना कुठली चॉईस करायची, कुठली बघत राहायची, असे म्हणजे एकदम देखण्या मूर्त्या आहेत आणि सर्व आपल्या पेंटच्या मूर्त्या आहेत। वरती आहेत ते। चला तर आपण आता वरती चाललो आहे, बघूया आता कसे आहेत। इकडे पण वरती ठेवलेले आहेत, हे बघा इकडे पण आहेत। तो कपडे एक नंबरला येतो। हा, तो पण दगडूशेठ तेवढाच आहे। हां, फक्त त्याच्या धोतरमध्ये पाहिजे। कलर बघा किती, 1.5 ते 2 फुटापासून खूप सारे मॉडेल्स आहेत मूर्तीमध्ये। कलर वेगवेगळे आहेत, धोतर पंचा यांचा कलर खूप वेगळा आहे। आणि तुम्हाला माहिती आहे गणपतीची आता तयारी चालू झालेली आहे, किती मस्त वातावरण झालं। आता फक्त एकच महिना राहिला आहे। बाप्पाची मूर्ती बघा, आपल्या कोकणातली गणपती। कुठला ग? कुठला पण फोटो पाठवून दाखव। मी फक्त आता तुला 2च फोटो पाठवले, कुठला चॉईस करायचा कुठला नाही समजतच नाही। बघा ना किती भारी आहेत। आपण काय पंच टाकू शकतो दुसरा, त्याला मस्त झालं। काय सांगू तुम्हाला, आपल्या पुढच्या महिन्यात गणपती बाप्पा येणार आहे आणि तयारीला 1 महिना पण नाही राहिला। आणि तुम्ही मार्केटला मी आज आलो होतो, पण गडबड खूप आहे, कारण का श्रावणी सोमवार पण आहे। बघू शकता आता हा माझा ब्लॉग कधी येईल, तसं मला एडिट करायला भेटेल तेव्हा। बट असं जेव्हा येतो मी फिरत फिरत की बाप्पाची मूर्ती बघतो, अरे अरे भाई किती गर्दी झाली, म्हणजे असं सगळ्यांच्या शॉपमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत अशा। म्हणजे तुम्ही समजून घ्या, कोकणातील गणपती आपले किती भारी असतात। आम्ही बघतो आता, सर्व फोटो वगैरे काढून घरी घेतो, कुठला दाखवायचा घरी, कोणाला काय आवडतं सगळ्यांचं आपण मत घ्यायचं आणि मग बघायचं। चला तर आता मंडळी घरी जाऊया, बघूया आता घरच्या आपल्या मंडळीला काय गणपती बाप्पा कोणते चॉईस होत आहे। एकदम छोटासा ब्लॉग केला आहे आपला, तुम्हाला पण दाखवतो, कारण का एकच महिना राहिला आहे तर मी घाईघाईत आलो।
चला तर मग हे इथेच आहे आपल्या घराच्या साईडला काकांचं दुकान आहे. मी ॲड्रेस वगैरे तुम्हाला इकडे दाखवतो आणि पेंटच्या मूर्ती येते त्यांच्याकडे. तर चला तर मग आता मी निघतो घरी. तर माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा जी आगमनाची तयारी चालू आहे आपली, मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. यार एकच महिना राहिला आहे, चला कोकण कर लवकर तयारी करा. चला तर मग भेटूया. बाय बाय.